नितेश राणेंच्या विरोधात अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाणांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय। राणेंच्या मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी सतीश चव्हाण यांनी केली आहे। नितेश राणेंचं वक्तव्य, दादा गट आक्रमक, सतीश चव्हाण यांचं फडणवीसांना पत्र। नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी। नितेश राणे सातत्यानं मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळांबाबत वादग्रस्त वक्तव्य करतायत। मुस्लिम समाजामध्ये नितेश राणेंविरोधात संतापाची भावना, गुन्हा दाखल होऊनही नितेश राणे तशाच पद्धतीची वक्तव्य करतायत। त्यामुळे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता। त्यामुळे या संदर्भात नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात यावेत। भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं नितेश राणेंच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून कारवाई करावी। नितेश राणेंनी अर्ध्या हळकुंडासारखं पिवळं होऊ नये। पहिल्यांदा ती बैठक काय होती, त्या बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यावी। पत्रकार दिसले आणि समोर बूम दिसला का फक्त उड्या मारू नये, पहिल्यांदा माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं। दुष्काळाचं सावट महाराष्ट्रात, ओल्या दुष्काळाचं सावट असताना शेतकऱ्यांच्याच पोरांच्या हाती तलवारी बॉम्ब देण्याच्या ज्या भाषा चालू आहेत ना, ते त्यांनी बंद कराव्या, जेणेकरून ते स्वतः अडचणीत येणार नाहीत। हा त्यांचा एक मित्र म्हणून माझा त्यांना सल्ला आहे। तक्रार बिक्रार केली की मला माहिती नाही, पण मला एवढंच सांगायचं सगळ्यांनाच, महाराष्ट्रातल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, की आपल्या महायुतीची मतं वाढली पाहिजेत यासाठी बोलूया आपण। निदान आपल्या बोलण्याने कुठेतरी आपल्या मतावर परिणाम होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी। सर, बीजेपी के एक नेता का बयान आया कि अफजल खान और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में उन्होंने कुछ कहा, स्टेटमेंट दिया। उसका ऊपर बीजेपी के ऊपर कोई स्टेटमेंट करने की जरूरत नहीं है, वो दंगे भड़काना चाहता है।